नमस्कार. समता रुपेश भास्करवार, नागपूर. मोबाईल नंबर 7249661398. आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे आधुनिक काळातील आजची स्त्री. आधुनिक काळातील आजची स्त्री खडकातून उमलणाऱ्या रोपट्यासारखी अलौकिक, असामान्य, अद्भुत, अनन्यसाधारण आहे. चिखलातून उगवणाऱ्या कमळासारखी सकारात्मक, स्पष्ट, स्थिर आणि सुंदर आहे. सनईच्या लयबद्ध सुरांसारखी मनमोहक, मनोरम, मनोहर, मनोहारी आहे. उगवत्या सूर्याच्या किरणासारखी तेजोमय, तेजस्वी, तापट, तेजदार आहे. चित्रकाराने रेखाटलेल्या प्रतिमेसारखी शांत, संतुष्ट, संयमी आणि सुशील आहे. बापाची लाडकी आहे, मान सन्मानाला जपणारी आहे. ती हळव्या मनाची आहे, वेदनेला जाणणारी आहे. तीच मायेचा सागर, प्रेमाचा आगर, थकल्या भागल्यास ममतेचा पाझर सुद्धा आहे. असे तिच्यात अफाट क्षमता, देई ती स्वप्नांना आकार. तिच्याच परिश्रमाने होई जीवन साकार. ती कणा आहे घराचा, घरास घरपण आहे. जपून आपला आत्मसन्मान होई लेकराची दर्पण. ती संस्कृतीला जपते, श्रद्धेला मानते, समाजाला तारते, ती जीवनाला आकारते. तिच्या पायी घरपण आहे, तिच्या विण सर्व उदासीन आहे. ती चंद्रावर गेली, प्रत्येक क्षेत्रात तिने प्रगती केली, उच्च शिक्षण घेतले आणि आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती चालत आहे. अहो, मी तर म्हणते पुरुषांनाही मागे टाकून आज स्त्रियांची प्रगती झालेली आहे. पण आपण हे विसरलेलो आहोत की आपण त्याच सावित्रीच्या लेकी आहोत, ज्या सावित्रीने आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, जिने ताठ मानेने जगण्याचे स्वातंत्र्य दिले, ज्या स्त्रीमुळे समाजातील जाचक बंधनातून आपण मुक्त झालो, ज्या स्त्रीने प्रत्येक स्त्रियांचा मान सन्मान जपला, स्वतःच्या पायावर उभे केले. त्याच सावित्रीने कधीही आपली मर्यादा ओलांडलेली नाही. डोक्यावरचा पदर तिने कधीही खाली पडू दिलेला नाही. तिने आपल्या संस्कृतीला नेहमी जपले, हेही तितकेच सत्य आहे. लज्जा हा स्त्रियांचा अलंकार आहे, ते तिचे सौंदर्य आहे आणि आजच्या स्त्रीला तेच सौंदर्य गरजेचे वाटत नाही. आपल्या परिवारासाठी झटणारी, संघर्ष करणारी, लेकरांना माया लावणारी स्त्री आज छोट्या छोट्या गोष्टीवरून घटस्फोट घेऊन संसार उघड्यावर टाकत आहे. ज्या स्त्रीच्या डोक्यावरचा पदर खाली कधीही पडलेला नाही, त्या स्त्रीच्या डोक्यावर आज पदरच नाही आणि ती उघड्यावर नृत्य करत आहे. जी स्त्री बंधनामध्ये राहूनही सुरक्षित होती, आज ती स्वतःच्याच घरात सुरक्षित नाही. जी मोठ्यांचा आदर, लहानांचा मान सन्मान करायची, मात्र आज स्वतःचाच मान सन्मान ती जपू शकत नाही. सरते शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, सावित्रीच्या लेकी साक्षर झाल्या, उंच भरारी घेऊ लागल्या, सर्व क्षेत्रात आल्या, शिकल्या, पण मात्र सावित्रीच्याच विचारांना विसरल्या. आधुनिक पोशाख घालू लागल्या, अंग प्रदर्शनाच्या स्पर्धा लागल्या, बलात्काराला बळी पडल्या, वाव मिळाला घटस्फोटाला. सावित्री, माझी सावित्री, येशील का ग परत शिकवायला, संस्काराचे धडे द्यायला, तुझ्या लेकरांना समजवायला. सावित्री, तुझी गरज आहे ग समाजाला, तुझी गरज आहे ग समाजाला. धन्यवाद.